नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आज लाईव्ह पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केली आहे मित्रांनो. उद्यापासून शासन निर्णय म्हणजे जी-आर आलेला आहे मित्रांनो. शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 रुपये अनुदान हे जमा होणार आहे. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे 50,000 रुपये जमा होणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे 50,000 रुपये आणि ज्यांचे अनुदान 50,000पेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर कसे जमा होणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्य शासनाने या जिल्ह्यातील मित्रांनो बघू शकता पात्र शेतकऱ्यांना 50,000ची मदत देण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो. तर ही मदत कोणत्या शेतकऱ्यांना व कोणत्या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्याला ह्या चॅनलवर मिळतात. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत मित्रांनो, तुम्हाला माहिती ही योजना 2019 साली सुरू करण्यात आली होती. त्या अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ ह्या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज रकमेच्या जास्तीत जास्त रुपये 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही. तथापि आपण बघू शकतो मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात 2 वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याकरता माननीय लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरता शासन कार्य नियमावलीमधील क्रम 29.1च्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या दिनांक 29/7/2022च्या शासन निर्णयातील या योजनेतील तपशील योजनेमधील मूळ तरतुदी खालीलप्रमाणे केलेल्या बदल याद्वारे शासन निर्णयात मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. सन 2017-18 या आर्थिक वार्षिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2018 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेल्या असलेल्या शेतकऱ्यांना 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2019 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले शेतकरी, त्याचप्रमाणे सन 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत पूर्णतः परतफेड केले असल्यास अथवा सन 2017-18, 18-19 व 19-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकांच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीचे कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचे देय दिनांक हे दोन्ही दिनांक लक्षात घेता त्यापैकी परतफेडीचा 2 दिनांक असेल मित्रांनो, ती लक्षात घेता परतफेड प्लस मुद्दल प्लस व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना सन 2017-18, 18-19 आणि 19-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेत जास्तीत जास्त 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान हे देण्यात येण्यासाठी मित्रांनो मान्यता देण्यात आली आहे. मात्र सन 2018, 19, 19-20 या वर्षात व त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये 50,000पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा 19-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहनपर म्हणजे रेग्युलर क्रॉप लोन वॉरियर 2024चा लाभ देण्यासाठी सुद्धा मित्रांनो आता मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण पुढे बघू शकतो सदर शासन निर्णय वरीलप्रमाणे केलेल्या आंशिक बदलानुसार उक्त योजनेअंतर्गत नव्याने प्राप्त ठरणाऱ्या कर्ज खात्याच्या पीक विमा किंवा पीक कर्ज उचल दिनांक व कर्ज परतफेड दिनांक याबाबत सहकार विभागाच्या आखत्याखाली क्षेत्रीय कार्यालयात कार्यरत असलेल्या लेखापरीक्षकाकडून तपासणी करून व त्यांनी तसे प्रमाणित केल्यानंतर सदर कर्ज खात्यांना योजनेतील बदलानुसार मित्रांनो लाभ हा दिला जाणार आहे. मित्रांनो, आधी लेखापाल याविषयीची तरतूद करणार मित्रांनो आणि कोणते शेतकरी पात्र आहे त्यानुसार त्यांना लाभ देणार आहे मित्रांनो. ही होती मित्रांनो माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.